आपले विद्यार्थी दररोज शाळेत जातात, क्लासेसला जातात आणि अभ्यास करतात. पण आता जसं की आपला जो काळ होता, जसं की 2020च्या पहिलेचा, त्याच्यानंतर 2016च्या पहिलेचा, तर आता तसा काळ राहिलेला नाही. आता सध्या 2026 चालू आहे आणि ही जी पिढी आहे, तर ही पिढी थोडंसं आपल्यापेक्षा वेगळं विचार करते. आणि ह्या पिढीला ज्यावेळेस आपण समजवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांना अभ्यास करण्यासाठी सांगतो, तर ह्या पिढीला अभ्यास करण्यासाठी जर आपण सांगतो तर त्यांना ते चांगले नाही तर ते वाईट वाटते. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला अभ्यास का बरं करायला लावताय. बघा, आजकालची जी पिढी आहे तर खरोखर याच्यामध्ये असं झालेलं आहे का विद्यार्थ्यांना आपण बोलू पण शकत नाही, मारायचा तर प्रश्नच नाही. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये जी सर्वात मोठी चूक आहे तर ती आहे पालकांची. पालकांनी आपल्या मुलांना एवढं लाडावून ठेवलेलं आहे. लाड करणे चांगली गोष्ट आहे, पण लाड फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत पाहिजे. तुम्ही जर त्यांचं संस्कारामध्ये त्याचबरोबर त्यांचं अभ्यासामध्ये जर लाड करत असाल तर त्याचा जो परतावा आहे तो पालकांनाच भोगावा लागतो. म्हणून पालकांनी आपल्या मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांना सांगा का ज्यावेळेस आपण अभ्यास करत नाही किंवा वेळेवरती आपले कार्य पूर्ण करत नाही तर नंतर आपल्याला घरचे नाही तर आयुष्यात एवढे मोठे फटके देत असतो का त्या फटक्यांमधून निघणं आपल्याला फार कठीण जाते. आणि आज विद्यार्थी एवढे लाडके झालेले आहेत का प्रत्येक गोष्ट त्यांचे पालक त्यांना पुरवून देतात. जे नाही पुरवायला पाहिजे ते पण पुरवून देतात. तर पालकांना एक विनंती असेल का आपल्या लेकरांचे लाड करा, पण खाण्यापिण्याबाबतीतच करा. त्यांचे अभ्यासामध्ये आणि संस्कारामध्ये कुठल्याही प्रकारचे लाड करू नका. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत जास्त कठोर बनून सुद्धा राहू नका. कारण लाड करणे चांगली गोष्ट आहे, अति लाड करणे याचा जो परतावा आहे तो आपल्यालाच मिळणार आहे. पण जास्त कठोर बनणे हे सुद्धा चुकीचे आहे. म्हणून कठोर बनून सुद्धा राहू नका. त्यांच्यासोबत फ्रेंडली वागा, त्यांच्या पण समस्या जाणून घ्या. कारण आजकाल विद्यार्थी त्यांना जे प्रॉब्लेम येतात ते घरी सांगत नाही आणि अनपेक्षित कृत्य ते करतात, ज्याच्यामुळे आपल्या बरोबर म्हणजे त्यांच्या बरोबर पूर्ण परिवाराला त्याचा जो धक्का आहे तो सहन करावा लागतो. तर म्हणून आपल्या लेकरांसोबत चांगले वागा. लेकरांना पण सांगा, त्यांना सांगा कोणत्या गोष्टी चांगल्या असतात, कोणत्या गोष्टी वाईट असतात. कारण सर्वात मोठी संपत्ती आपले लेकरच आहे आणि त्यांच्यासाठी वेळ काढा. त्यांच्यासोबत बसा, त्यांना बोला, त्यांच्या समस्या विचारा, त्यांना शाळेत काय चाललंय, क्लासमध्ये काय चाललंय, अशा अनेक प्रश्नांवरती त्यांच्यासोबत चर्चा करा. म्हणजेच आपल्याला कळेल का आपला मुलगा किंवा आपला विद्यार्थी कसा वागतोय, कसा राहतोय आणि कुठल्या पद्धतीने तो कार्य करतोय. म्हणून इथून पुढे ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत.